बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. तृतीय खंड भाग 3. विचारशीलता, विवेकशीलता आणि मनाची सावधानता म्हणजे जागरूकता. प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा, म्हणजे विचारपूर्वक राहा, सावधान राहत जा, जागृत राहा. सर्व बाबतीत आस्थानयुक्त आणि धैर्यशील राहत जा. हा बौद्ध जीवन मार्ग होय. आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचाच परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारांवर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचारांचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागेल, कृती करू लागेल, तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहते. शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे. अविचारी बनू नका. आपल्या विचारांवर लक्ष असू द्या. चिखलात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपल्या मुक्ततेकरिता झटतो, त्याप्रमाणे असत मार्गापासून आपली मुक्तता करा. शहाण्या माणसांनी आपल्या विचारांची राखण करावी, कारण ते विचार कळायला कठीण, अतिशय धूर्त असून जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहतात. सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहेत. अयोग्य पद्धतीने साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते, त्याप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यवस्थित साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही, त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही. तथागताचे मन एकेकाळी बुद्धत्वापूर्वी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते. परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने क्षुब्ध गजाला वळवीत असतो, त्याप्रमाणे तथागत आता आपल्या मनांवर स्वामित्व गाजवीत आहेत. दुर्निवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे. काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे. दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे कामबंधनापासून विमुक्त होतात. जर माणसाची श्रद्धा अचल नसली, जर सद्धर्म त्यास अज्ञात असेल आणि जर त्याची मनशांती बिघडलेली असेल, तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही. एक द्रेष्टा दुसऱ्या द्रेष्टाला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो, त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते. आईबाप आप्तेष्टापेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते. दक्षता, अप्रमाद, कळकळ आणि धैर्य. जसा शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःख विमुक्त होऊन तो तिथून दुःखात सापडलेल्या मानवजातीकडे पाहत असतो, त्याप्रमाणे शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे. निष्काळजी लोकांमध्ये जागरूक, निंद्रितांमध्ये जागृत असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा जसा अडेल तट्टाला मागे टाकून पुढे जात असतो, तशी प्रगती करीत असतो. निष्काळजीपणाच्या अधी होऊ नका. कामभोगापासून दूर राहा. जागरूक मनुष्य चिंतनशील असतो. दक्षता म्हणजे अप्रमाद, अमर आहे. अविचार म्हणजे प्रमाद, मृत्यूचे पद आहे. अप्रमादी हे कधीच मरत नाहीत, उलट प्रमादी हे मृत्वतच आहेत. दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरविलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये. एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा. सावध चित्त राहा. आळस सोडा. सम्यक मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो. आळशीपणा म्हणजे अपयश, सुस्तपणा म्हणजे अपवित्रता. सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी यांच्या साह्याने शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी बाण उपडून काढा. प्रमादात फसू नका. विषयभोगात आसक्त राहू नका. अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा. जो अप्रमत्त आहे आणि जागरूक आहे, स्मृतिवान आहे, सुविचारपूर्वक काम करणारा आहे, जो संयमी आहे, जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व अप्रमत्त आहे, अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते.